नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे। शेतकरी ओळखपत्र जर तुम्ही नाही बनवले किंवा तुम्ही नाही काढले तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या मिळणाऱ्या सर्व योजना या बंद केल्या जातील। त्यासाठी तुम्हाला किसान कार्ड काढणे खूप गरजेचे आहे। तर ते किसान कार्ड कसे काढायचे, त्याची ऑनलाईन प्रोसेस काय आहे, या सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण किसान कार्ड कसे काढायचे याची सर्व प्रोसेस पाहूया। शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे। त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर या। इथं लॉगिंग विथ सीसी ला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक पोर्टल ओपन होईल। तिथं तुम्ही शेतकऱ्याचा आधार क्रमांक फिल करायचा व त्याला लिंक असलेल्या नंबरवर तुम्हाला एक ओटीपी जाईल। तो ओटीपी देखील तुम्हाला इथं फिल करायचा आहे। तर चला नंबर टाकून बघूया। हे बघा, ओटीपी टाकवा। इथं आता सबमिट करायचं। सबमिट केल्यानंतर तुम्ही जो नंबर आधारला लिंक आहे तो नंबर इथं फिल करायचा आणि परत एकदा तुम्हाला ओटीपी घ्यायचा। हा ओटीपी आला, ओटीपी फिल करायचा, परत सबमिट बटनावर क्लिक करायचं। दोनदा तुम्हाला ओटीपी घ्यायचा आहे, परत नेक्स्ट टाइम अजून एक ओटीपी घ्यायचा। हे बघा, ओटीपी टाकून झाला। आता खाली यायचं, खाली स्क्रोल करायचं। ओटीपी टाकल्यानंतर बाकीची माहिती ऑटोमॅटिक आलेली असते। जी माहिती आली नसेल ती आपण मराठीत फिल करून घ्या। इथं ओबीसी तुमची जी कास्ट असेल ती फिल करायची आणि खाली नो करायचे। तुम्हाला इथं नो करून झाल्यानंतर कास्टचा नंबर फिल करायची गरज नाही। इथं तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे। ॲड्रेस फिल करण्यासाठी तुम्हाला खाली एक चेक मार्क दिलेला आहे, त्याला चेक करायचं आणि इथं जिल्हा, तालुका व गावाचे नाव चॉईस करून घ्यायचंय। जे तुमचे गावाचे नाव असेल ते चॉईस केल्यानंतर इकडे तुम्हाला पिनकोड ऑटोमॅटिक येऊन जाईल। खाली यायचं परत। आता इथं लँडमार्क, इथं तुम्हाला तुमचे ते स्वतः शेतकरी आहेत की काय आहेत ते सर्व फिल करायचंय। खाली तुम्हाला टेनेंट वगैरे जे असेल, तुम्ही भाड्याने घेतला असेल, या गोष्टी सर्व फिल। तुम्ही जर स्वतः ओनर असणार तर ओनर क्लिक करायचं। ओनरला क्लिक केल्यानंतर खाली सातबाऱ्याची पूर्ण नोंद येईल। आता इथं फेच उतारा आहे। आता इथं तुम्हाला उतार्याची डिटेल भरायची। याला क्लिक करायचंय। याला क्लिक करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुका, जिल्हा, तालुका आणि तुमचे जे शिवारमध्ये तुमचे जे शेत असेल त्या शिवाराचं नाव चॉईस करायचंय। ते शिवाराचं नाव चॉईस करून खाली तुम्हाला गट क्रमांक टाकावा लागेल। जो तुमच्या शेताचा गट क्रमांक असेल तो फिल करावा लागेल। इथं तो गट क्रमांक फिल करायचा। इथं ऑप्शन आहे रेड कलर आहे, ग्रीन कलर मध्ये तुम्हाला दिसेल। हे बघा, टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथं नावं देखील येतील। ते नावं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते क्लिक करायचं, इथं चेक करायचं आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं। सबमिट बटनावर क्लिक करून झाल्यानंतर खाली ऑटोमॅटिक सर्व डिटेल येऊन जाते। त्याला काही फिल करायची गरज नाही आणि ऑल व्हेरीफाय करून घ्यायचंय। खाली तुम्हाला टिक करायचे 3 आणि तिथं एस आहे ते एस राहू द्यायचे, त्याला काही करायचं नाहीये। आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचे। सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई साइन करायचंय। आता परत तुम्हाला ओटीपी पाठवायचा। ई साइनला क्लिक करायचंय। ई साइनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं आधार क्रमांक फिल करायचा आहे, जो शेतकरीचा आपण अगोदर फिल केला होता तो पूर्ण फिल करून झाल्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी ला क्लिक करायचंय। चला आपण गेट ओटीपी ला क्लिक करूया। ओटीपी ला क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर जो ओटीपी जाईल तो इथं तुम्हाला फिल करायचा आहे। तो फिल केल्यानंतर खाली जी चेक्स मार्क आहे ते ऑटोमॅटिक चेक्स होऊन जाईल। हे बघा, झालं। आता तुम्हाला ओटीपी सबमिट करायचा आहे। सबमिट केल्यानंतर तुमचे ऍप्लिकेशन सबमिट झालेले, म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो फिल झालेला आहे, पूर्ण भरून झालेला आहे। आता शेतकऱ्याला आपल्याला एक प्रिंट, डाउनलोड पीडीएफ म्हणून एक प्रिंट येईल। हे बघा, प्रिंट मी तुम्हाला करून दाखवतोय। ती देखील, ही प्रिंट देखील आलेली आहे। याची दुय्यम प्रत काढून आपल्याला शेतकऱ्याला द्यायची, जेणेकरून पुढे जाऊन त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार